देखो एक मेरे को अभी ठंडी लग रहा है तो थोड़ा गर्मी दे रहा है। पावसाळ्यात ह्याच्या प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। या ठिकाणी आपण पत्रकार परिषद उद्या घेऊ। आपल्याला सकाळ झाली तरी चालतो काका पिटून येणार। आता ऑर्डर मध्ये आता आपण पनीर मसाला, मिक्स व्हेज आणि डाळ तडका सांगितलंय। Okay. Well, photography is my passion. I just love to make up photos. Smile, smile. डोळे आखले स्माइल। वेट अरे एक मिनिट स्माइल अरे डोळे स्माइल। ओके सो गाइज आता मयूर आणि त्यांच्या मिसेस तयार आहेत फोटोग्राफीसाठी। नंबर लागलेला आहे फायनली। खूप विनवणी केल्यानंतर फोटोग्राफर साहेबांनी त्यांची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केलेली आहे अँड नाऊ ते आता त्यांचे फोटोशूट करत आहेत। इकडे अंधार आहे सो आता हेच दिसतील तुम्हाला, इकडचे लोक नाही दिसणार। हे बघा इकडे एवढे लोक आहेत पण आता पूर्ण अंधार झालेला आहे। तो चलो आता आमचे मेहुणे मयूर भागवत हे फोटोशूटिंग घेतात। त्यांचा टाइम आलाय आता, नवरावरीचा झालेला आहे। आता त्यांची पोस्ट वेडिंग आफ्टर 2 months। दोन काय Well, photography is my passion. I just love to click photo anywhere. When I go anywhere, then I'll just make a chance to just take a photos, and yeah, I just love to take photos and just to become a memories of each and everything wherever I go, wherever whatever I see. Yeah, because we just have to make some we should make some memories just to live your life happily. That's it. He don't want to, he doesn't want to say anything. Do you want to say something? Okay. Well, photography is my passion. I just love to make up photos. So whenever I go, I'll just make a chance to click, because life is so beautiful and we should we should make life its memories for forever, and yeah, that's it. काय फायनली लाईट चालूच आहे आणि आम्ही चाललोय, खाली दिसत नाही चौकात जावं। हे बघा लाईट घेऊन चाललेले आहेत लायटर, आणि आता अशा पद्धतीने बीचवरतीच आम्हाला रात्रीचे 8 वाजलेले आहेत। सो आता आपण जाऊयात आपल्या हॉटेलच्या रूमवरती, थोडं रेस्ट करूयात, थोडं चेंज करूयात आणि मग बघूयात नेक्स्ट काय करायचं ते। सो एव्हरीथिंग इज डन, लेट्स सी। सो गाईज अशा पद्धतीने आमचं फोटोशूट वगैरे करून झालंय आणि ज्यांनी सगळे फोटोशूट केला ते आपले मेन फोटोग्राफर साहेब दमून बसलेत। आता त्यांना म्हणलं बोलायचं, ते म्हणले दमलेत, थोडं तयारी झालं बोलतो, तर त्यांना रेस्ट घेऊ द्यात मग बोलतील ते। का बोलायचं जेवण झाल्यावर मस्तपैकी मच्छी फ्राय खाल्ल्यावर ते बोलतील। तोपर्यंत आपण मयूर दादाकडे देऊयात। मयूर दादा, यू वॉन्ट टू से समथिंग? आताच मी आणि माझी मिसेसनी झोका खेळलेला आहे। आता आम्ही मार्केट फिरायला चाललोय। मार्केट एक्सप्लोर करूयात, अलिबागचं मार्केट, अलिबाग मार्केट। फोटोग्राफर चला, आताच नवरीबाई दमून बसलेला चेंज करून पाळण्यामध्ये, चला। हे बघा गाईज इकडे मटका मार्केट सगळे लोक फिरायला चाललेत आणि इकडे आता मटक्याचं मार्केट आहे थोडं,
म्हणजे अशा पद्धतीने मटके आहेत बघा इथे. म्हणजे पूर्ण छोट्या पंत्यांपासून ते पूर्ण डेरे असतात पाण्याचे ते त्या टाईपमध्ये आहे सगळं पुढं. म्हणजे प्रत्येक घरोघरी मला हे दिसतात. म्हणजे आय थिंक इकडचं लोक बनवत असतील किंवा काय, पण आहेत म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी असे स्टॉल आहेत बघा. इकडची घराची रचना वगैरे बघा थोडी अशी, म्हणजे काय काय नवीन आत्ता बांधलेले घरं आहेत ते नव्या स्टाईलने आहेत, पण काय काय जुनी घरं आहेत जुन्या पद्धतीने. ते बघा आमची पूर्ण टीम चाललेली आहे पुढं ॲक्च्युली. ते बघा इकडं मंदिर आहे, गावदेवी मंदिर, रामनाथ अलिबाग अशा पद्धतीचं आहे बघा. गावदेवी मंदिर अशा पद्धतीने आहे. आणि आहे एकंदरीत खूप छान वाटते. एक एक तुम्हाला प्लेस दाखवतो थोडं मार्केटमध्ये काय काय आहे बघा. झाडी वगैरे येतात. फर्स्ट टाईम आलो मी अलिबागला. खूप छानसा एक्सपिरियन्स होता ॲक्च्युली. गाईज आपले मयूर दादा गेलेले आहेत कपडे घ्यायला आतमध्ये, बघू शकता कपडे घ्यायला गेलेत. आणि अभिषेक आहे त्यांच्यासोबत. अभिषेक किती कपडे घ्यायचे? दादा काका गेलेत. दादा सांगा काय आतमध्ये काय घेतात काय नाही बघू. दुकान खरीद नाही का बोलले. बघा अशा पद्धतीने त्याचं चालू आहे घेणं. शॉर्ट्स घेतोय. दुकानाचं काय नाव आहे? सागर मेन्सवेअर मधून घेतोय. कॅल्विन एलियन केलिन. पहिल्यांदा मला हा शर्ट पसंत पडला. हा 350 सांगितला. म्हणलं हा पण त्याच रेटने असेल, पण हा पडतोय 700 रुपयाला. त्यामुळे मी जरा विचार बदलला आहे. त्यामुळे मी ह्यातूनच व्हाईट बघतोय. बजेट कमी आहे सध्या आमचं ट्रिपचं, नाही तर इथंच बजेट बसेल आमचं. गाईज फायनली आता दमून सगळे बसलेले आहेत आणि फोटोग्राफर साहेब आणि आम्ही जेवायला थांबलोय. का तिकडे चाललेले आहेत बोलायचं आहे तुम्हाला. आणि मयूर दादानी ऑर्डर दिलेली आहे. काय काय दिली आता ऑर्डरमध्ये आता आपण पनीर मसाला, मिक्स व्हेज आणि डाळ तडका सांगितलं आहे. 12 रोट्या वन टाइम सांगितले. 2-2 रोट्या. सकाळपासून जेवलेलं नाही, भूक खूप लागली. अभि भाऊ तुम्ही जेवलाय सकाळपासून? नाही काय खाल्लं. मग एक्साइटमेंट आहे का नाही तुम्हाला जेवायची? आपण काय खाल्लं? आपल्याला 5 वाजता मसाला डोसा खाल्लाय. मसाला डोसा खाल्लाय आम्ही विदाउट टेस्ट. आणि मसाला डोसा 200 रुपयाचा होता. हा 200 रुपये. 200 रुपये में नो क्वालिटी. बार्गेनिंग केली थोडीफार. बार्गेनिंग केली. 20 रुपयाचा फायदा झाला आमचा तिथं. 20 रुपये दिले आम्हाला. बार्गेनिंग केल्यामुळे त्यांनी टेस्ट कमी केली. बार्गेनिंगच्या आधी आम्ही खाल्लं. होत असतं आमच्यासोबत नाश्ता करणारे थोडे. आमच्यासोबत नाश्ता करणारी पब्लिक थोडा हायफाय होतं. त्याच्यावर त्यांच्याकडे तोंडाकडे बघून त्यांना रेट पण हायफाय लावले. दादा काका काय नाही, लय भूक लागली आता. भूक लागली बाकी काय नाही. एक्साइटमेंट आहे पण भूक बी लय ज्यादा लागली. जेवणाची तर एक्साइटमेंट असते ना. आता मच्छी खायची इच्छा नॉनव्हेजवर आलेली आहे. ठीक आहे काय आता. हा फायनली आता झालेलं आहे जेवण करून. आणि जेवण केल्यानंतर ना आपलं जो नॉर्मल एक काय म्हणतो आपण एक नॉर्मल जेवण केल्यानंतर ना जे नॉर्मल आपलं एक पद्धत राहते. एक तर आईस्क्रीम खा किंवा पान खा. सो आता आपण आईस्क्रीम मागवलेली आहे, तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा अशा पद्धतीने आईस्क्रीम घेतलेली आहे. दादा काका, काकी, मयूर दादा आणि तिकडं अभिषेक भाऊ बसलेत. पण अभिषेकसाठी आणि माझ्यासाठी आम्ही पान मागवलंय म्हणून आम्ही लोक आईस्क्रीम नाही खाणार आहे.
तर ह्या लोकांना आईस्क्रीम खाऊ द्या. जर बोलायचंय का? ओके, 3 फ्लेवरची आईस्क्रीम आहे. अरे अशी कशी दिली तुकडे तुकडे? त्यांच्याकडचं बहुतेक एक पर्टिक्युलर फ्लेवर सगळे अर्धवट असतील म्हणून ते पूर्ण आईस्क्रीम होण्यासाठी तुकडे तुकडे. कॉम्बिनेशन केलं हे बघा, नाही कॉम्बिनेशन मधून आईस्क्रीम हे केलेली आहे. हे पान कॅन्सल कर. नाही करायचं का असं म्हणतोय. मलाई पिस्ता हे मँगो. ओके, मलाई पिस्ता आणि मँगो. कॉम्बिनेशन. ओके, सो अशा पद्धतीने आता अभिषेकचं मन थोडं इकडे वळतंय का? नाही. तर आपण कोणतं पान सांगितलंय? आपण कोणतं? मसाले पान सांगितलं. मसाले पान सांगितलेत आम्ही, 2 स्पेशल वाले. सो हे लोक इकडे खातात आईस्क्रीम आणि इकडे आम्ही खातो मसाले पान. सो मसाले पान खाण्याचं कारण काय, म्हणजे कारण काहीच नाही, असंच टाइमपास. म्हणजे कशासाठी? फायनली काही जेवण पण झालेलं आहे आणि आईस्क्रीम पण खाऊन झालेली आहे आमची. आता बघा इकडे एक तो बोर्ड होता मागचा, मी तुम्हाला दाखवलेला. तर त्या बोर्डसाठी मी इकडे आलतो. आपली पूर्ण टीम त्या साईडने चालू आहे आणि मी या साईडने आलोय फक्त व्हिडिओ काढण्यासाठी. माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता आता काय. लेट्स सी दिस. आय लव्ह अलिबाग तुम्हाला दाखवतो. हे बघा, आय लव्ह अलिबाग असं या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. तर नेक्स्ट आमचे प्लॅन भरपूर काय काय वेगळे येतात. हॉटेलवरती जाऊन आम्हाला शेकोटी वगैरे करायचं आहे, थोडे गेम्स खेळणार आम्ही. बघूयात, भरपूर गोष्टी आहेत एकंदरीत. आता मला बोलणं पण होत नाही, तोंडात पान आहे माझ्या. आणि एकंदरीत थकलो पण खूप. आज खूप फिरलो पूर्ण मार्केटमध्ये अलिबागच्या. चलो आता एवढंच बोलतो मी आणि हॉटेलमध्ये गेल्यावर बाकीचं आपण कंटिन्यू करू. बाय. हॅलो काही. सो अशा पद्धतीने कपलचं झालेलं आहे आमचं जेवण. दादा काकांना आम्ही सगळे आलेलो आहे. तुम्हाला दाखवतो एक गोष्ट. कपलच्या नाईट फोटोशूटसाठी काय काय मेहनत करावं लागते. आय विल शो यू. हे बघा, ह्यांनी पेटवलंय कसं बघा. जाळ खालून लावतात, ह्यांनी वरून खाली जाळ लावलाय. कुठल्या माणसाने लावलाय बघा. ज्यांनी उभी केलंय त्यांनी कसं केलंय मला पण माहित नाही, बट वरून खाली जाळ लावलाय ह्यांच्या कोणी. म्हणजे जाळ जर खाली लावला तर वरती पेटत जातं ते. आणि जाणार पण थोडं कमी स्पीडनी. सायन्स आहे सायन्स. हा, actually they are not obeying the science rules. They are implementing their own rules here, so it's not worth it. See, अभी हम उसके ऊपर थोड़ा पाला लगाएंगे. व्हिडिओ घ्या हो त्यांचा. काकाने एवढं मेहनतीनं पाला आणून टाकलाय त्याच्यावर. ऐका ना काका, आपण पाला त्याच्या आतमध्ये घातला नाही तर ती पेटेल. नाही हो, तसं थोडे असते. एकदा पेटले ना तर मला माहित नाही लावते. ओके पेटून टाकल ते, माहिती का, एकदा पेटली की. ओके. ऍक्च्युली दे आर नॉट. बघा, जाळ पेटवण्याची अनोखी पद्धत या ठिकाणी आता तुम्हाला दाखवत आहे. तिकडे बघा, कपलच्या शूटसाठी बाकीचा कॅमेरा वगैरे सेटअप केलेला आहे. सेटअप इज रेडी. सेटअप इज ऑलरेडी रेडी. अँड याच्यामध्ये स्टिंग टाकलेलं आहे. So, अशा पद्धतीने आहे. अरे हे कुठे गेले तुमचे मिस्टर? एकटेच आहेत त्या. हे ब्रदर. अरे याचं नाव काय? गाईज नाऊ आकाश इज ट्राइंग टू बर्न द फायर बट ही बंद नाही करायचं. अरे बंद बोर्न करायचंय. ऍक्च्युली बंद म्हणलं बंद पडलं ते. अरे बंद नाही रे, बर्न. BURN. बोर्न बंद. बॉर्न नाही रे, बॉर्न नाही, बर्न. असं आम्ही बोलताना सारखं तेच बोलतो. नाही, भावना पोचतात, काय विषय नाही. तर कंटिन्यू बर्न कवर म्हणणार ते. बरोबर आहे. म्हणायचं डायरेक्ट. ऍक्च्युली दादा काका इज ऑल्सो ट्राइंग टू हेल्प हिम बट बोथ आर अनेबल टू. काकाने मला माचीस दिली, मी 2 मिनिटात पेटवून दाखवतो. Actually, they need my guidance.
फॉर दॅट. बट मी बरोबर शिकवतो ते नंतर आपल्याला सकाळ झाली तरी चालत काका पिटून देणार आज. नऊ ते पेटल. मला इंग्लिश बोलावं का मराठी याड लागला आता. कारण या ठिकाणी पेपर आणलाय बघा. तर पेपरच्या आगेला पेपरला आग लागली. आगला पेपर आणि त्याप्रमाणे ते विजत चाललेलं आहे. विजत नाही रे, पेटच चाललेलं आहे. बाटलीलाच पेटणार ते, मी तुम्हाला लिहून देतो. नाही तू बाटली काढ बाजूला. बाटलीलाच पेटणार ते. पाला पाचोळा आणायचा का अजून? हे बघा बाटलीला पेटवून दाखवतो मी तुम्हाला. नको पेटा दाखवतो मी तुम्हाला. नको पेटा सांगते मला नाही आवडत ते. असू द्या, काकाचं ऐका. काकाचं गुन्हा कोसळ होईल. त्यांचं जेवण जितलं बरं का दोघींचं. परत जेवण मागवा. हे बघा आता पेटेल ते व्यवस्थितपणे. असू द्या, ओली तर बाटलीचं जे आहे का तेच फक्त बाटलीच आपल्याकडे पेपर नाही. काका हे लक्षात आलं का तुमचं? पेपर लगेच जळून जातोय पण ती प्लॅस्टिक जळत राहणार. असे किती पेपर डायलॉग बिवर हा हा प्लास्टिकने त्रास होतो माहितीये. आणि पेपरने काय होतं? प्लॅस्टिकच टिकणार. प्लास्टिक कागद जळून जळते जास्त. काकांच्या म्हणण्याप्रमाणे प्लॅस्टिक जाळलं ना ते वास येतो त्याचा. ते नको, ते लोकांना येऊ. बोला आता. काका सक्सेस ऐका झाले. आकाश भाऊ, तो ते सेटअप आणत नाही तर सेटअप आणच तुम्ही नाक विजून जायची परत. आणि पॅक पण रेडी. ओके, सो आमचा सेटअप रेडी आहे आणि आग पण या ठिकाणी लागलेली आहे. याप्रमाणे यशस्वीरित्या बोला. हा काय यशस्वीरित्या त्यांनी आग लावल्याबद्दल धन्यवाद. ओके, सो now we are ready to go ahead and we can start our procedure here now. काका दूर होतो बाटलीनं. लास्ट बाटली टाकली काकाने. उचलून डोक्यात. या ठिकाणी जाळ आमचा परत कमी झालेला आहे. या ठिकाणी सगळा डाळ विजलेला आहे. ऍक्च्युली पहिल्यांदा आपल्याला बुडाला आग लावली पाहिजे. त्यासाठी प्लॅस्टिक जाळावं लागेल. आता दादा काका विचार करतोय काय डोकं. हो ऍक्च्युली पण ते प्लॅस्टिक आणि कागद तर खोडलंय. आज नको लावले तू. काका आता प्लॅस्टिक घेऊन आलेत. आता प्लॅस्टिकने ते पेटून जाईल. काका ऑलरेडी खूप बाटली नको रे टाकू दे. पॉल्युशन होते रे. नाऊ आता ते प्लॅस्टिक मुळे थोडस पेटून जाईल. नाही पेटलं तर मग दुसरं माझा लॉकचा एक पार्ट हा पूर्ण आग कशी लावायची याच्यावरच घालाय. बेर किल्ली भारी येते बाबतीत. एवढ्या ठिणगीत बी काय भेटावं ते. लागला ते डिस्कवरीवर नाही का बेर किल्ली भारी पेटावं. बिल गेट्स लागला. आमची जाळ या ठिकाणी परत विजलेला आहे. सो आम्ही थोडस आता इथं प्लॅस्टिक लावतोय. काकांनी थोडं प्लॅस्टिक आणलंय. सो आकाश भाऊ तुमचं काय म्हणणं आहे? ते जाळ लागत नाहीये. मला फक्त 2 काय म्हणणं नाही आमचं. ते वेळ मला भेटत नाही असं काका. आमचं काहीच म्हणणं नाही. काकांनी तुम्हाला सांगितलंय आग नको लावू. कारण आम्ही यांच्या म्हणण्याप्रमाणे काकांनी लय पावसाळे उन्हाळे बघितले. ओके, सो अभिजित किती पावसाळे उन्हाळे बघितले? आता पावसाळे आता ह्याच्या प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. या ठिकाणी आपण पत्रकार परिषद उद्या घेऊ. हे आता आहे ना पेटत नाही. उद्या बघू आपण. अरे पण शूट आता करायचं आहे. वी हॅव टू शूट नाऊ. ओ काका सिंपल काका ऐका की आम्ही ट्राय करतो.
जाऊ दे तुमचा टाइम वेस्ट होतोय. साड्या नाही व्यवस्थित आहे. ए त्यांना सांगून दे रे, त्यांना सांग. आज 2-3 वाजता बोलवायचं त्याच्यावर. आता पेटलंय थोडं. झोपायचे काका. यू वॉन्ट टू से समथिंग ऑन दॅट? वाईड अँगल केले काय? येस, अल्ट्रा वाईड मध्ये चालू आहे. पेट रे बाबा लवकर. आता भेटलं. जोपर्यंत त्याच्या बुडाला हे होत नाही तोपर्यंत घोडा पळणार नाही. सिंपल आहे. काकांना फोन आलाय. तो त्या दादांनी तिकडे दुसऱ्या दादांना बोलून आणलं आग लावायसाठी. हे एका म्हणजे एवढे जण प्रयत्न करतात पण काही आमची आग लागत नाहीये. सो आता नवीन मालक आलेत, ते थोडं ट्राय करतील. सुके ओली लाकडं येतं सगळी, आपले लाकडं नाही. आता सावकाश काका सावकाश. पातेलं टाकून पण नव्हतं. फायनली आग लागलेली आहे. आगीसोबत धूर पण लागलाय. अरे ते हवा सोडायला लागलाय बघा. आता हे आम्ही भरलेलं आहे याच्या ठिकाणी थोडं ड्रिंक, पण ते अभिजितने थोडं कमी आणलं. सो आता आम्हाला त्याच्यामध्ये पाणी टाकून ते वाढवायला लागणार आहे. कॅमेरा घेऊन तिकडं आकाश रेडी. बघा आम्ही काय वापरतो, रेड वाईनच्या जागी स्टिंग वापरतो. स्टिंग ते स्टिंग वापरतो आम्ही. ते बघा आमचा जाळ पण आता जास्त लागलेला आहे या ठिकाणी. आपले 2 कपल पण तिकडे तयार आहे शूट साठी. फोटोग्राफर बी तयार आहे. फोटोग्राफर पण आहेत. अभिजित, हाऊ आर यू फीलिंग? नाईस. पेटले आता. ओके, बुडाला आग लागली आता ऍक्च्युली. चलो लवकरात लवकर शूट चालू करा आता. गाईज आता शूट चालू करून दाखवतो तुम्हाला. तोपर्यंत मी थोडा रेस्ट घेतो. बाय. चलो आता अभिजितच्या म्हणण्याप्रमाणे BTS शूट चालू केलंय आपण लॉग मध्येच. दादा काका आणि अभिजित पाणी पाणी हा पाणी टाकलं का ते बघा. करताना हा आपला BTS शूट चालू झालेला आहे या ठिकाणी. कपल आपलं तिकडे रेडी आहे आणि तिकडे आपला कॅमेरामॅन ऑन पोझिशन. कॅमेरा आपला तयार आहे तिकडं. बटन गाव हे बघा इकडं अशा पद्धतीने झालेलं आहे सगळं. ओके मध्ये सेटअप चालू आहे. असं काहीसं आमच्या हॉटेलचं इन्व्हायरमेंट आहे इकडं. बघू शकता तुम्ही, सगळे लोक एकदम रिलॅक्स होऊन बसलेले आहेत. हे आमचं कपल अशा पद्धतीने आहे. अक्षयचा फोटोग्राफ, कपलचा फोटोग्राफ. येस येस. हे बघा अक्षयनी लाइटिंग धरलेली आहे तिकडं. लाइटिंग चालू आहे. आपला फोटोग्राफर इकडे रेडी आहे. झूम करून दाखवतो. तू इकडे लक्ष नको देऊ. फोकस यू ऑन LC. येस, लाईट वाला. अभिजित लाईट वाला आणि आकाश फोटो वाला. बात करो एक दूसरे से, ऐसा बोल रहे हो अच्छे से. लाईट वाला, कॅमेरा वाला. ते स्टिंग तर तिथंच ठेवलंय. क्या बोलते सूट लेने को, खाना खाएगा सोबत तो खाना खाया है, खाना खाएगा. अबे वो तो बोल रहा है उनको मैं थोडं
सारख्या दोघांची. एकामेकाच्या तोंडात हाना असं चाललंय आता. एक उनको थप्पड़ मारेगा दूसरा उनको मारेगा. वो कैमरामैन और नीचे वो दीदी एंगल दे रही है. आकाश लाइट वाला उधर से लाइटिंग दे रहा है. अरे लेकिन लाईट आला नाही. अभिजित आहे. हा आकाश. अरे पण ते ऑलरेडी त्या आगीची लाइट येते ना. ती लाइट. ये देखो एक मेरे को अभी ठंडी लग रहा है तो थोड़ा गर्मी दे रहा है. थंडी लग रही तो गर्मी दे रही है. ये देखो इधर ऑडियंस है. ऑडियंस लोग देख रहे हैं ये वाले. गर्मी देख के हो गई. आकाश भाई ए उधर देऊ क्या माइक. तिकडे देऊ का. तो वही तो प्रॉब्लम है. अभी हमको इधर उधर आना पड़ेगा क्या. ये देखो अभी कैमरामैन बैक स्टेप पे गया है थोड़ा बैकग्राउंड शूट के लिए शायद. लाइट वाले भाई तुम जो का छोड़ मत दो ना. इधर से ऐसा चल रहा है. दादा काका काय म्हणणं आहे तुमचं याच्यावरती. काय चालू आहे ते. हा दादा काका म्हणतोय काय बोलायचं नाही मला. बघा फोटोग्राफीची मेहनत बघा तुम्ही. पर बघा त्यांना कसं कसं बसावं लागतंय कसं कसं. सगळं दिसतंय. येस येस नक्की. म्हणजे बघा ना त्या लाईट वाल्याचा त्या लाईटीचं वजन 1.5 किलो आहे. लाईट वाला 1 किलो. ते बघा त्याचा हात दुखतोय लाईट वाल्याचा. ते एवढं बोजा घेऊन यांच्यासाठी उभा राहतोय. अभि लाईट त्याचा हात दुखतोय. हे बिचारे इकडे ह्यांना गरम होतंय तरी शेकत बसलेत. आणि तिकडे कॅमेरामॅन खाली वाकून त्याचं कंबर दुखून आले. काय अशा पद्धतीने बॅकग्राऊंड शूट चालू असतो. फोटोग्राफी वाल्यांसाठी खरंच खूप मेहनत आहे. फोटोग्राफर वाल्यांसाठी अभिषेक खूप 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 मान्यजोगं काम करताय. मेहनत पण आहे तुमची. लाइट दे अभी लाइट दे. देखो अभिजीत बोल रहा है कि अगर तू पैसा देगा मेरे को तो मैं 2 किलो की नहीं 4 किलो की लाइट उठा के भी खड़ा रहूंगा उधर. क्योंकि पैसे चाहिए उसको. इट्स हे बघा इकडून अँगलने अशा पद्धतीने ते घेत आहेत सगळे. हे बघा तेच ना असे धोक्याच्या ठिकाणाहून शूट करायला लागतो पूर्ण. तेच ना म्हणजे अंधाराचं एवढं सगळं हे करायला पूर्ण म्हणजे त्यांची मेहनत आहे याच्यामध्ये. बघू शकता अशा पद्धतीने एवढा ते अँगल बरोबर मॅप करणं त्या अँगलने त्यांचा शूट करून घेणं सगळं म्हणजे एक स्किल आहे. शूटिंग चालली. आणि इथं ते शूटिंग करतात त्यांची शूटिंग मी करतोय. आणि आपली शूटिंग आपल्या युट्यूब चॅनलवरती भेटेल. सो असंच कंटेंट आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कर. खूप दिवसातनं म्हणतोय मी तुम्हाला. नाहीतर मी जनरली म्हणत नाही मी असं ऍक्च्युली. सो बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आहे. खूप छान पद्धतीने काम चालू आहे. बघा रिसॉर्ट पण चांगले आहे. लाईट वाले पण आपले तिकडे आहेत. बघा आता ह्या दोघांना एक तर ऑलरेडी गरम होत आहे आणि त्या आगीमुळे त्यांना अजूनच गरम होत आहे. पण ते शेकल्याचं जरा थोडं हे करायला लागेल त्यांना. अभि फोकस. अभिजित लाइटिंग कमी पडते. अभिजितने आता 2-2 हात लावलेत. आता त्याची दोन्ही हाताची पॉवर संपली की लाइटिंग आगेत पडू नये म्हणजे झालं तेवढंच. आता तर झालं आपला एक शूट तर कम्प्लीट झालाय. आता दुसऱ्या शूट साठी बघूयात आपण. आणि हे बघा ही पण दुसरी मेहनत. स्टिंगची एकच बॉटल होती म्हणून हाफ बॉटल ठेवली. आता ह्याच्यामध्ये पाणी ओतून भरायला लागेल म्हणजे फुल करता येईल आपल्याला. सो हा लागायचं. ओके आता आमचा जाळ या ठिकाणी पडलेला आहे. आणि अभिजित आपल्याला उद्या शूट करायचं लवकर झोपायचे. हा पाय पसरून बस आणि एकमेकांना असं रखला मस्ती करा. मेक सम मॅड मस्ती.
आता त्यांना मस्ती करायला लावायची, एकमेकांना थोडं हे करा. अभिजित कसं करायचं? असं असं ढकलायचं असं. ओके आता बघा ते एकमेकांना मस्ती करतील. स्टार्ट. धक्का मारो, धक्का जोर से. एव्हरी ऍक्शन हॅज अपोजिट रिॲक्शन लाईक दॅट. एकमेकांना धक्का मारायचं काम चालू आहे. अभिजित लाईट देतोय पूर्णपणे. खूप खूप मेहनत आहे. जोर से धक्का मारो, जोर से मारो. हाँ स्टार्ट. मारो धक्का. स्टार्ट. ओह इतना जोर से नहीं. ऐसा धक्का मारते. ऐका ना, रिटेक नाही नका घेऊ. कार्ड भरलं ना आपलं, असं चूट कॅन्सल. चलो रेडी, 1 2 3 स्टार्ट. ओके माय थोडं ओके. लय भारी हसलं रे. कोण हसलं? अभिजित. कॅमेऱ्यात नाही बघा. अशा पद्धतीने आपण रेड वाईन्सचे ग्लास घेतले. ते रेड वाईन्सचे ग्लास आपण त्यांना देतोय. आणि ऍक्च्युअली ती रेड वाईन थोडी कमी पडली. अक्षय, अभिजित पाणी टाकायचंय. वाईनरी तेवढीच वाईन. ओके सो पाणी टाकायची गरज नाही. आम्ही हा पापच घेतले. आम्ही त्याला रेड वाईन वर स्टिंग. हा रेड वाईन वर स्टिंग घेतलेली आहे आता. शॉर्ट व्हिडिओ चेस करता नाही आणि नंतर ते ओके 1 2 3 लाईट कॅमेरा अँड ऍक्शन. येऊ नका. बिलकुल एक ओके नाही. दोघांनी पण करायचंय. दोघांनी असं ओके दोघांनी चेअर्स करायचे. 1 2 3 स्टार्ट. चेअर्स. अबे तुझ्याकडे बघतात ते गबत ना जरा. नॉर्मल नाही. रिटेक. अभिषेक तिकडून काहीतरी आवाज काढतोय. अभिजित सॉरी अभिजित अभिजित तिकडून आवाज काढतोय त्याच्यामुळे ते तिकडे बघतात. फोटो काढताना अभिजितची दादागिरी, व्हिडिओ काढताना. 1 2 3 स्टार्ट. समोर बघा, अगदी समोर बघत बसा. समोर बघत बसा. पुढं आणि सांगितल्यानंतर थोडं एकमेकांकडे बघा. नंतर मग परत ग्लास कडे चेस करा आणि त्यानंतर ओके स्माइल बोलताय तुम्ही. ओके बघा एकमेकांकडे. हा चेअर घेतलेलं या ठिकाणी आता पिऊन त्यांनी रेड वाईन. जास्त पिऊ नका नाही तर नशा चढ जायगा इथे. तिकडे लगेच